गाईच करवंद बघा किती आलेत तिकडपर्यंत झाडावर आहेत. वातावरण बघा खतरनाक एकदम झालंय. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज आज ब्लॉग करतोय. आज काय पोरं बिरं कोण नाहीत. बंटी आणि सोनू कामाला गेलेत, अण्णा पण, आणि ओमकार जरा मित्रात गेलाय कामा म्हणून. आणि आता वाजले 11:30. आता ऊन बघा गाईज किती आहे इकडे कोकणात. मजबूत गरमी होते बघा. आंबेच नाही आलेत. तिकडचा आंबा पाठचा आहे त्याच्यावर खूप आलेत. तिथले संपले पण अर्धे आंबे. आणि हमारी गाडी इधर है, हे घर हमारा. तो गाईस तर आमचा घर आहे इकडं, पाठी घर आहे. आणि घराच्या समोरच बरोबर आंब्याचं झाड आहे. पाहिजे तेव्हा आंब्याचे सोला की यायचं आंबा खायला. आंबा पडला तो पडला आंबा पडलाय. खूप आंबे पडतात इकडे. एक आहे पण आंबे काय खायच नाही. रोज आंबे खातो त्यामुळे काय इकडे नाही पडला. इकडून एक पडलाय, 2-3 भरपूर पडले. आज भरपूर आंबे पडलेत, तरी अजून पडतील. 5 मिनटं थांबले की भरपूर आंबे पडतात लगेच. ते आता नेटवर्कला थोडं बसायचं आणि नंतर घरी जायचं. हे देखो गाईज आंबा, अब इसको खाने वाला हूँ मैं बड़े दिन बाद. इथे काय, इथे काय, हा बघा. सकाळपासून आंबेच खातोय मी. आंबेच खातोय सकाळपासून. एक नंबर आंबा होता बघा. गाईच करवंद बघा किती आलेत तिकडपर्यंत झाडावर आहेत. इकडं तिकडपर्यंत आहेत. किती. सो गाईस तर आज चांगलं पावसाचं वातावरण झालंय. सो पावसाचं पूर्ण वातावरण झालंय. पाऊस बारीक बारीक लागतोय. तो जातो घरी. मी जरा बघतो, जरा भूक लागली जाम. हे देखो हमारा घर. गाईच वातावरण कसं झालंय. इकडे वेगळं वातावरण आणि इकडे वेगळं वातावरण, आणि थोडं थोडं पाऊस पडतोय बारीक बारीक. गाईस पाऊस पडायला सुरुवात झाली. मी आंब्याच्या झाडाच्या इथं थांबलोय. इकडं पाठी आलेलं जरा काम करा. तर गाईस सकाळी वातावरण बघा कसा होता, दुपारी कसा, आणि आता बघा कसं आहे. कोकणात सध्या 3 वातावरण चालू आहेत. इकडं सूर्य गेले आता दिसत नाही. वातावरण बघा खतरनाक एकदम झालंय. तर गाईज आज दिवसभर जरा काम बिम केल्यानंतरला आता जातो. आंघोळ विंगोल केली. आपल्यासोबत आहे आयुष. आणि आता तो जरा आंब्याखाली बसतो नेटला. इकडं आंब्याचा कालोख होत आलाय. आणि आर्यन बघा इथं बसलाय रेंजला नाही बसलाय, गेम खेळतोय. तर आता जरा बसतो आंब्याखाली नेटला. तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेव्हा मोठं करा.